तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल दी आरुज गुरुमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आणि आज मी आहे तपोवन ग्राउंड कोल्हापूर इथे आणि आपल्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता नाकोडा ट्रॅव्हल्सच्या ब्रँड न्यू अशोक लीलँड 13.5 मीटर चेसिसवर बांधलेल्या 4 बसेस वीरा वाहना प्रायव्हेट लिमिटेड जिगनी बेंगलोरहून डिलिव्हर झालेल्या आहेत। आणि आता आपण आहोत तपोवन ग्राउंड कोल्हापूर येथे आणि या बसेसचा आपण वॉक अराउंड रिव्ह्यू करणार आहे। आणि हे सर्व जे शूटिंग आहे ते ड्रोन न होत आहे, मी खास गाड्यांचे लाईट्स वगैरे लावून गाड्याच्या प्लेस केलेल्या आहेत। लास्ट टाइम आपण विजयानंद ट्रॅव्हल्सच्या जसवंत बसेसचं शूट असं केलं, म्हणून यावेळी आपण काहीतरी नेक्स्ट टाइम तुम्हाला सांगितलेलं मी काहीतरी वेगळं ट्राय आपण नक्की करू। तर आपण आता हे ट्राय करतोय अशोक लीलँड 13.5 मीटरवर वीरा V8 बांधणीच्या या गाड्या आहेत। तर मित्रांनो, फ्रंट लुक काही असा आहे या गाडीचा। Euro 6 रिड्युसिंग आवर कार्बन फुटप्रिंट, याचा Euro 6चा अर्थ आहे BS6। हे इथे फॉग लॅम्प्स आहेत गाडीचे, इथे हेडलॅम्प्स आहेत, इंडिकेटर गाडीचा हा वाला आहे। वीराचं बॅजिंगमध्ये येऊन जातं तुम्हाला वीराचा सिम्बॉल, द फोर्स टू ड्राईव्ह असं त्यांचं स्लोगन आहे। आणि बऱ्याच लोकांनी गेसवर ज्यावेळी लावलेला आम्ही इंस्टाग्रामवर, त्यावेळी हे जे स्टार्स आणि हे लिहिलेलं आहे ना, ते पाहून गेस केलं की ही नाकोडा ट्रॅव्हल्सची गाडी आहे। एअर सस्पेन्शन, AC, एक्झिक्युटिव्ह स्लीपर कोच, ऑल इंडिया टुरिस्ट परमिटचं मेन्शन, नाकोडाचा लोगो, वोल्वोसारखे एकदम मोठमोठे आरशे। पण या ज्या चेसिसवर आय मीन इतर जणांकडनं बांधून घेतलेल्या बॉड्या असतात, वोल्वो जसं आपलं एकदम वोल्वो फॅक्टरीमधूनच येते चेसिस पण आणि बॉडी पण या गाड्या लेलँड आणि भारत बेन्झ त्या पर्टिक्युलर चेसिसवर पर्टिक्युलर बॉडी बांधली असते, म्हणून इथे सुद्धा मिरर ते फिट केले जातात ड्रायव्हर दादांसाठी, कारण की हे या मिरर्सचा काही भरोसा नाही कधी काय झालं ना, म्हणून एक्स्ट्रा सेफ्टीसाठी हा मिरर दिलेला असतो। साईड लुक गाडीचा काही असा आहे। मी खास या गाड्यांची रचना अशा पद्धतीनं केली आहे की शॉट तुम्हाला चांगला दिसावा, रील्स वगैरे सुद्धा केलेले आहेत। 4 गाड्या आहेत, पुणे हुबळी आणि पुणे बेळगाम या मार्गावर या धावणार आहेत। 13.5 मीटर गाड्यांची लांबी आहे। गाड्यांचा RTO जो आहे MH09 असणार है। MH09 कोल्हापुर महाराष्ट्राचा RTO पासिंग है। और एक बात मैं सबको बताना चाहूँगा कि ये वीडियो मराठी में क्यों हो रहा है, क्योंकि लोग कमेंट करते हैं कि हिंदी में कहिए। अभी ऑपरेटर जो है ना, ऑपरेटर है वो कोल्हापुर बेस्ट, महाराष्ट्र बेस्ट, सो इसलिए मैं ये पर्टिकुलर वीडियो मराठी में कर रहा हूँ। जब भी महाराष्ट्र बेस्ट ऑपरेटर होता है देन आई ट्राई टू मेक द वीडियोज़ इन महाराष्ट्र, क्योंकि आई ऑनेस्टली लव माई मदर टंग मराठी अ लॉट। दैट इज़ द रीज़न आई एम मेकिंग द कंटेंट इन मराठी एज वेल टू प्रमोट माई मदर टंग। हिंदी में भी मैं वीडियो बनाता हूँ ताकि वो सब लोगों तक पहुँचे, राइट फ्रॉम दी साउथ पार्ट टिल नॉर्थ पार्ट एंड वेस्ट पार्ट टू ईस्ट पार्ट, सब लोगों को समझ में आए। तो मैं हिंदी में भी वीडियो बनाता हूँ, मराठी में भी वीडियो बनाता हूँ, दैट इज़ द थिंग। तर आपल्या लोकांचे आप लोगों के जरासं मिक्स झालं, हिंदीमध्ये बोलत होतो म्हणून। तुम्हा सर्वांचे काही प्रश्न असतात, 3 प्रश्न, त्याची उत्तर देऊन टाकतो मी। रूट सांगितला मी, पुणे हुबळी आणि पुणे बेळगाम। आता कुठल्या गाड्या कुठल्या रूटवर असणार अशी देखील कॉमेंट येण्याची शक्यता आहे, म्हणून गाड्या रोटेशनवर असणार आहेत। कधी ही गाडी हुबळीमध्ये येईल, कधी ती गाडी हुबळीमध्ये येईल, किंवा अँड ऑल दॅट तुम्हाला समजलं असेल। म्हणजे असं नाही की या सेम कलरच्या गाड्या हुबळीमध्येच येणार किंवा पिवळी गाडी ही बेळगाममध्ये येणार, असं होणार आहे। दुसरा प्रश्न असतो या गाड्यांची किंमत काय आहे। तर गाड्यांची किंमत चेसिस अशोक लीलँड 13.5 मीटर चेसिसची किंमत साधारण 43 पासनं 45 लाखापर्यंत असते। इथे मुलं वगैरे खेळतायत, तो जरासा फ्रेममध्ये आला, काही हरकत नाही। 43 ते 45 आणि पूर्ण जे हे असतं बॉडी बिल्डिंग ते डिपेंड करतं ऑपरेटर टू ऑपरेटर। इवन चेसिससुद्धा तुम्ही कोणत्या डीलरकडनं घेता त्यावर डिपेंड करतं, म्हणून बॉडी बिल्डिंगची कॉस्ट तुम्ही पकडून चाला 29 लाख किमान ॲटलिस्ट ते 33 लाख। मग तुम्ही हिशोब लावला 45 अधिक 30 साधारण 74 ते 77 लाखाच्या दरम्यान ही गाडी तुम्हाला ऑन रोड मिळून जाते। 74 lakhs to 77 lakhs
तो हा जो चिमुकला आहे तो सतत व्हिडिओच्या मध्ये यायचा प्रयत्न करतोय, म्हणून मी कॅमेरा जो आहे मोबाईल आहे तो मी वर घेतोय. दॅट इज द सीन. आणि तिसरा तुमचा महत्त्वाचा प्रश्न, गाडीचं मायलेज काय असतं ब्रो, व्हॉट इज द मायलेज ऑफ द बस. या बसचं मायलेज राहणार आहे पहिल्या सर्व्हिसच्या आधी 3.3 3.4 देणार आहे आणि नंतर 3.5 3.7 पर्यंत देऊ शकते, कारण की गाड्या ज्या आहेत या 80 km/h या स्पीडला लॉक्ड राहणार आहेत. आयशरचं त्याच कंपॅरिझनमध्ये 80 लॉक्डला 3.8 3.9 पर्यंत तुम्हाला भेटून जातं. 6019 13.5 मीटरबद्दल बोलतो आयशरच्या. साईड लुक तुम्ही पहा काही असा आहे आणि लायब्ररी एकदम सुंदर केलेली आहे. पिवळ्या रंगाची बस आहे आणि पिवळ्या रंगाचे पडदे देखील दिलेले आहेत. आणि हे ॲक्च्युली काही ऑपरेटर्स मी आज काही बसेस पाहिल्या आहेत त्याच्यावर लिहितात काही, पण हे त्यात जे आहे ते तरी लिहिलेलं आहे. वुमेन सेफ्टी, ट्रेन स्टाफ अँड चार्जिंग पॉईंट, CCTV अँड ऑल दॅट. नाकोडा ट्रॅव्हल्सची वेबसाईट इथे आहे www.nakodabus.co. तर आता आपण या बसला आतून पाहूया. इथे तुम्ही बघू शकता वीराचा एक सिम्बॉल आहे, बॅजिंग आहे, सिम्बॉल नाही, वीराचं बॅजिंग आहे, वीरा असं लिहिलेलं. तुम्हाला एक पॉईंट मी झाला बॅक लुक दाखवायचा राहिला, कारण की लास्ट टाईम ज्या गाड्या होत्या वीरा V8 नाकोडा ट्रॅव्हल्सच्या त्याला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा नव्हता. तो आता इथे त्यांनी कस्टमाइज करून घेतलेला आहे. तो पहा रिव्हर्स पार्किंग कॅमेरा. आणि हे एमर्जन्सी एक्झिट आहे, डोअर म्हणू शकता, एमर्जन्सी डोअर. आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे म्हणून इथे 4 सेन्सर्स लावलेले आहेत. 1 2 हा तिसरा आणि चौथा, असे 4 सेन्सर्स आहेत. आता तुम्ही पहा एक हा जो व्ह्यू आहे, हा जो अँगल, याने मस्त मी मिररलेस कॅमेराने फुजी फिल्म कॅमेराने फोटोज काढलेले आहेत. या अँगलमध्ये खूप मस्त, खूप भारी दिसतंय. ही कल्पना मला सुचली, त्याबद्दल ही तुमचं काय मत आहे की अजून वेगळ्या आपण रचना करू शकतो का गाड्यांची, हे मला नक्की इंस्टाग्रामवर DM करा किंवा कॉमेंट करा. आपण त्यांच्याबद्दल चर्चा करू. तुम्ही आयडियाज द्या, मी त्या नक्की अंमलात आणण्याचा प्रयत्न करीन. कारण की आपल्याला नवीन गाड्या आल्या की असं मैदान आणि गाड्या 2.5 ते 3 तास आपल्या ताब्यात असतात, म्हणून काही करणं अवघड नाही आहे या सगळ्या गोष्टी. तर चला आपण या गाड्यांना आज आतनं पाहूया. सुरुवात करूया केबिन पासून. तर इथे ॲम्बियंट लाइटिंग वगैरे असते. वेलकम असं लिहिलेलं आहे. नाकोडा ट्रॅव्हल्सचा लोगो इथे आहे. आणि काही अशी आहे या बसची केबिन, म्हणजे बऱ्यापैकी मोठी आहे. केबिनमध्ये काही कॉम्प्रोमाइज इथे केला गेलेला नाही अजिबात. कॅप्टन दादांसाठी तिथे फॅन देखील आहे, हे बघा. त्याचसोबत लेलँडचं स्टेअरिंग, 4 स्पोक स्टेअरिंग व्हील लेलँडला येतं, आयशरला 2 स्पोक येतं. आणि 9600 वोल्वो सारखं सेम टू सेम फायर डिटेक्शन सिस्टीम वीरा V8 या बसमध्ये दिलेली आहे. आणि नाकोडा ट्रॅव्हल्सच्या सर्व बसेसमध्ये मी पाहिलं ते जरा हटके कस्टमायझेशन करून घेतात. मोस्टली डोअर ओपन क्लोज करण्यासाठी असा नॉब येतो किंवा 9600ला असं लेफ्ट राईटवालं बटन येतं आहे आजकाल. पण नाकोडा ट्रॅव्हल्सनी काय केलं, एकदम घरचे जसे स्विचेस असतात ना तसं केलेलं आहे. हे लेफ्टचं बटन दाबलं ना की डोअर बंद होतो आणि राईटचं बटन दाबलं ना की डोअर ओपन होतो. हे जरासं वेगळं आहे, म्हणजे खूप कमी बसेसमध्ये हे पाहायला मिळेल तुम्हाला. आतमधले जे लाईट्स आहेत ते या सगळ्या बटन्सनी कंट्रोल केले जातात. मी आता आतमध्ये आपण जाणार आहोत तर सगळे लाईट्स आपण लावून घेऊया. आणि स्पीकर्स वगैरे आहेत. वीरा वाहना उद्योग प्रायव्हेट लिमिटेड त्यांचं बॅजिंग तिथे आहे. कधी गाडी मॅन्युफॅक्चर केली आहे पहा, आपण त्याचा रील केला 24/6 जून 2024 गाडी मॅन्युफॅक्चर केली होती. कॅप्टन दादांचे बॉटल ठेवण्यासाठी जागा आहे आणि को कॅप्टन दादा इथे रेस्ट करणार आहेत, इथे झोपणार आहेत. त्यासोबत त्यांचे काही सामान असतील, किमती सामान म्हणा, व्हॅल्युएबल्स, ते इथे ठेवले जातील. AC वेंट इथे आहे. त्याचसोबत फर्स्ट एड बॉक्स देखील दिलेला आहे. 3.3 पिन चार्जिंग सॉकेट आहे इथे. ACचे कंट्रोल्स इथे आहेत, तुम्ही पहा इथे ACचे कंट्रोल्स आहेत. लेलँडचं हे टॅकोमीटर क्रूज कंट्रोलचं फंक्शन इकडे येतं. मिरर्स आरशे जे आहेत गाडीचे ते इथून कंट्रोल केले जातात. हा गाडीचा हँडब्रेक आहे. आपण गाडी चालवली देखील आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये केलेला आहे. तो मी लवकरच चॅनलवर अपलोड करीन. इथे पण एक AC वेंट तुम्हाला येऊन जातो. त्यासोबत इथे पण AC वेंट आहे. कॅप्टन दादांसाठी इथे आरसा पण दिलेला आहे. हे सर्व तुम्हाला कस्टमाइज करून घेता येतं वीराकडून. ही सीट काही एवढी कम्फर्टेबल नाही, मी प्रवास केला त्यावेळी सो सीट आहे. पण इथे जर बसलो आपण, हे जे आहे हे खाली येतं, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे दार जरा असं उघडावं लागेल, तुम्हाला समजलं असेल. हे असं खाली येतं, मी तुम्हाला तुमच्यासाठी खास करून दाखवतो ते. हे पहा, हे आता झालं एकदम स्पेशियस.
6 ते 7 माणसं एकदम आरामशीर बसू शकतात आणि आमच्यासारखे व्लॉगर्स देखील आरामसे बसून त्यांची व्हिडिओग्राफी, रील्स, व्लॉग सगळं काही करू शकतात. तर अशी काय आहे या बसची केबिन. तर आता आपण या बसच्या आतमध्ये जाऊया. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये जायच्या आधी वेलकम असा बोर्ड लिहिलेला आहे. वी आर नॉट रेस्पॉन्सिबल फॉर युअर लगेज आणि नो स्मोकिंग स्ट्रिक्टली असं देखील इथे लिहिलेलं आहे. ग्रॅब हँडल वगैरे दिलेलं आहे एंटर करताना. ती चांगली बाब आहे. सिनियर सिटीजनसाठी ते खूप फायद्याचं ठरणार आहे. तर हे पहा 2x1चं कॉन्फिगरेशन आहे. एकदम कोरी करकरीत ब्रँड न्यू बस असल्यामुळे बेडशीट्स आणि रेड कार्पेट अजून प्लेस केलेलं नाही. आणि लास्ट टाईम जो ड्रॉबॅक होता बसेसमध्ये, 4 बसेसमध्ये, तो ड्रॉबॅक आता नाकोडा ट्रॅव्हल्सनी भरून काढलेला आहे. चप्पल स्टँड, बूट स्टँड इथे प्रॉपरली इथे डेडिकेटेड स्पेस, प्रॉपर अशी जागा त्याला दिलेली आहे. इथे तुम्ही आपले चप्पल्स वगैरे ठेवू शकता. ही खूप चांगली बाब आहे. कदाचित चिंतन दादांनी आमचा व्हिडिओ पाहूनच हे चेंजेस या बसेसमध्ये केले असावेत. ही फार चांगली बाब आहे. तुम्ही आपली सॅक इथे ठेवू शकता. सॅक बॅग, बॉटल होल्डर आहे इथे. 2x1चं कॉन्फिगरेशन आहे. याच्यावर व्हाईट बेडशीट्स प्लेस केली जाणार आहेत. रीडिंग लॅम्प इथे आहे. हे बघा, हा रीडिंग लॅम्प आहे. आणि हे 2 पिन चार्जिंग सॉकेट दिलं आहे, ते फार चांगलं आहे. आणि सोबत USB देखील मिळतं. आणि इंडिव्हिज्युअल चार्जिंग पोर्ट्स आहेत तुम्हाला. हे 2 जणांचं बर्थ आहे, तर 2 जणांना इथे तुम्हाला चार्जिंग पोर्ट मिळणार आहेत. पण तो मोबाईल होल्डर तिकडे दिला आहे. पण इथं मोबाईल तुम्ही चार्जिंग लावून तिथे झोपू शकत नाही, असं एक सीन आहे. AC व्हेंट्स 2च येतात. हा थोडासा ड्रॉबॅक मला अजूनसुद्धा वाटतो. पण जेव्हा मी प्रवास केला ना, तर इतकं काही जाणवून येत नाही. इथे 1 आणि इथे 2. मोस्टली आता 2 जण जर झोपणार असतील तर मग यांच्या अंगावर पण, या दादांच्या अंगावर पण इथे 2 AC व्हेंट्स असायला हवे होते, असं माझं मत आहे. तुम्ही लोकांचं काय म्हणणं आहे या बाबतीत ते मला कॉमेंट करून कळवा. नाकोडा ट्रॅव्हल्सचं ब्रँडिंग इथं आहे आणि सीट नंबर्स इथं मेन्शन केलेले असतात. U15W म्हणजे अप्पर, L म्हणजे लोअर, W म्हणजे विंडो. U15W म्हणजे ती वाली सीट किंवा तो वाला बर्थ. U14 म्हणजे हा वाला बर्थ. आणि इकडे तर काय विंडो असणारच आहे, म्हणून ते काय मेन्शन केलेलं नाही आहे. मागच्या बाजूला दरवाजा आहे, इमर्जन्सी एक्झिट. फायर एक्सटिंग्विशर इथे तुम्हाला भेटून जातो. आणि इथे सगळीकडे ग्रॅब हँडल्स दिलेले आहेत. ती फार चांगली बाब आहे असं मी म्हणेन. ते फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि विराचं नेहमीप्रमाणेच लोअर बर्थसाठी जी विंडो पेन असते ती सफिशियंट असते. यावेळी पण आज त्यांनी असं केलेलं आहे. V7 किंवा V6ला तुम्ही पाहिलं तर विंडो पेन जरा जास्त होतं लोअर बर्थला. आता ते थोडंसं कमी झालं आहे. आणि बऱ्याच लोकांनी कॉमेंट केले की या गाडीची हाईट जास्त नाही आहे. पण हाईट जास्त नसणं ही एक चांगली बाब आहे. नाहीतर गाडी टर्नला वगैरे कंट्रोल करणं किंवा स्पीडमध्ये जराशा स्पीडमध्ये टर्न घेणं जरासं अवघड जातं. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि पडदे वगैरे एकदम प्रीमियम लुक देत आहेत या बसला. एम्बियंट लाइटिंग वगैरे तुम्ही पाहू शकता. तर हेच होतं या बसच्या वॉकअराउंड रिव्ह्यूबद्दल. नाकोडा ट्रॅव्हल्स विरा V8 ज्या ब्रँड न्यू बसेस आता आलेल्या आहेत मार्केटमध्ये आणि ज्या धावणार आहेत पुणे टू हुबळी आणि पुणे टू बेळगाव मार्गावर. आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वप्रथम माझ्या इंस्टाग्राम हँडल दी आरुज मर्सिडीज ओलोस्कॅन याला फॉलो करा. कारण की तिकडे मी भयंकर ॲक्टिव्ह असतो. तुम्हाला सारखे अपडेट्स देत राहणार आहे. रील्स वगैरे पण पोस्ट होतील. फोटोज या बसेसचे सर्व काही तिथे अपलोड केले जातात. आणि त्याचसोबत तुम्ही ज्या चॅनलवर हा व्हिडिओ पाहत आहात दी आरुज गुरव, त्याला देखील सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या सर्वांचे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.